अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया। तर बघा, आता लवकरच आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन येत आहे। तर बऱ्याचशा सेवा खूप जण करत आहेत, म्हणजे सुरू पण करणार आहेत। बघा, स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त खूप साऱ्या सेवा मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। त्याचबरोबर तुम्हाला स्वामी महाराजांचे जर 108 पारायण करण्याची इच्छा आहे तर तुम्ही या 21 दिवसामध्ये स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणाला सुरुवात करू शकतात। बघा, आता स्वामी महाराजांचा प्रकट दिन लवकरच येत आहेत, मग त्यासाठी आपण 21 दिवसाची सेवा सुरू करणार आहोत। तर या 21 दिवसाच्या सेवेपासूनच तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायण आतापासून सुरू करू शकतात। बघा, हे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण तुम्ही कोणत्याही इच्छेसाठी करू शकतात। नोकरीबाबत असो, विवाहाबाबत असो, संतान प्राप्तीसाठी असो, किंवा एखादी तुमची मोठी इच्छा असो, किंवा स्वतःचं घर घेण्याची असो, किंवा काहीही असो, तुमच्या मनासाठी जे काही तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काहीतरी करायचं आहे, काहीतरी बनून दाखवायचं आहे अशी तुमची इच्छा असेल तर त्या इच्छेसाठी सुद्धा तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे हे पारायण करू शकतात। तर आजच्या व्हिडिओमार्फत त्याचीच माहिती मी तुमच्याशी शेअर करणार आहे की स्वामी चरित्र सारामृताचे पारायण कसे करावे, त्याआधी संकल्प कसा करावा आणि कोणत्या चुका करू नये हे या व्हिडिओमार्फत मी तुमच्याशी शेअर करणार आहे। त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। बघा, आता स्वामी चरित्र सारामृताचं पारायण हे 108 दिवसाचं करायचं असतं। तर तुम्हाला काय करायचं, या पारायणाला सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला संकल्प कसा करायचा। बघा, सर्वात आधी तर आपल्याला केंद्रामध्ये जाऊन विनंतीचं नारळ ठेवायचं असतं। स्वामी महाराजाला संकल्पाचं नारळ ठेवायचं असतं। स्वामी महाराजांच्या मठामध्ये जावा, केंद्रामध्ये जावा, किंवा मठ केंद्र नसेल तर दत्त महाराजांच्या मंदिरात सुद्धा तुम्ही ठेवू शकतात, किंवा ते पण तुम्हाला ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या देवघरात सुद्धा तुम्ही ठेवू शकतात। तुम्हाला काय करायचं आहे, श्रीफळ, खडीसाखर, उदबत्ती, लाल रंगाचं फूल किंवा पिवळ्या रंगाचं फूल तुम्ही घेऊन जायचं आहे आणि यथाशक्तीनुसार जे काही तुम्हाला दक्षिणा तुम्हाला यथाशक्तीनुसार जमेल ती घेऊन तुम्हाला केंद्रामध्ये जायचं आहे। स्वामी महाराजांना ज्यासाठी तुम्ही ही सेवा करणार आहात, ज्यासाठी तुम्ही हे 108 दिवसाचं संकल्पयुक्त पारायण स्वामी चरित्र सारामृतच करणार आहात, ते स्वामी महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे। आणि ते जे नारळ, खडीसाखर जे आहे ते स्वामी महाराजांच्या चरणापाशी तुम्हाला सांगायचं आहे की हे माझं पारायण निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या स्वामी माऊली, असं तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं आहे। आणि ते श्रीफळ, नारळ तिथे चरणावर ठेवायचं आहे। नंतर घरी आल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी, आता तुम्ही हे पारायण करणार आहात तर तुम्हाला आदल्या दिवशीच केंद्रामध्ये जाऊन श्रीफळ ठेवून यायचं आहे। नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी गुरुवारपासून सुरुवात करू शकतात, किंवा ज्या दिवशी तुम्हाला योग्य वार वाटेल त्या वारापासून सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकतात। नंतर तुम्हाला घरी आल्यानंतर छान अशी स्वामी महाराजांची मूर्ती तुमच्या घरात असेल किंवा फोटो असेल तर छान अशी पंचोपचारी पद्धतीने स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करा, छान अशी पूजा करा आणि धूप दीप लावून नंतर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे। संकल्प कसा सोडायचा, आसन घ्या, आसनावर बसा, उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्या, अक्षता घ्या, फूल घ्या आणि हळदी कुंकू, आणि तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव सांगायचं आहे, गोत्र सांगायचं आहे। गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणा। तुम्हाला स्वामी महाराजांना हे तुम्ही व्रत कशासाठी करणार आहात, 108 दिवसाचं पारायण तुम्ही कशासाठी करणार आहात हे स्वामी महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे। बघा, हे पारायण ज्यावेळेस तुम्ही अंतःकरणातून विश्वास ठेवून स्वामी महाराजांवर केले ना तर नक्कीच तुम्हाला याचं फळ मिळणार। बघा, काही जणांना तर खूप लवकरात लवकर या सेवेचे अनुभव आलेले आहेत। खरंच, ज्यावेळेस तुम्ही खूप मनातून श्रद्धेने विश्वास ठेवून ज्यावेळेस तुम्ही कोणतीही सेवा कराल त्याचं फळ तुम्हाला लवकरात लवकर हे मिळतं म्हणजे मिळतंच। त्यामुळे संयम असायला पाहिजे, कारण तुम्ही केलेलं कष्ट हे कधीच वाया जात नाही। त्याचं एक ना एक दिवस फळ तुम्हाला मिळतं, त्या सेवेचं तुम्हाला एक ना एक दिवस फळ स्वामी महाराज तुम्हाला नक्की देतात। विश्वास ठेवून आणि संयम ठेवून तुम्ही कोणतेही काम केलं पाहिजे। आता बघा, संकल्प तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे, गोत्र सांगायचं आहे, आणि तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहात ते तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं आहे। आणि नंतर माझी ही सेवा
तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या असं स्वामी महाराजांना विनंती करायची आहे, प्रार्थना करायची आहे. आणि ते उजव्या हातातलं पाणी जे आहे ते तुम्हाला तामणात खाली सोडून द्यायचं आहे. नंतर ते तुळशीला सोडून तुम्ही इतर कोणत्याही झाडाला ते संकल्पाचं जे संकल्पाचं पाणी आहे ते ओतून द्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही सर्व काही विनंतीचा नारळ ठेवायचा आहे, संकल्प करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहे. नंतर आता आली गोष्ट म्हणजे यासाठी स्वामी चरित्र सारामृताची पोथी तुमच्याकडे पाहिजे. तुम्हाला काय करायचं आहे, सर्व काही पूजा ती झाल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी स्वामी स्तवन म्हणायचं आहे. स्वामी स्तवन तुम्ही पहिल्याच दिवशी म्हणायचं आहे. दररोज म्हणावं का तर नाही असं काही नाही. पहिल्या दिवशी स्वामी स्तवन म्हणा. नंतर तुम्हाला 11 वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. बघा, 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आणि बऱ्याच वेळेस काय होतं, स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्याय आहेत. मग आपल्याला 1 ते 21 अध्याय हे एका बैठकीतच पठण करायचे असतात. बऱ्याच वेळेस काय ताई काय करतात की आता 7 अध्याय वाचतात, नंतर 7 अध्याय वाचतात, वेळ मिळेल तसं 7 अध्याय वाचतात. तर बघा, ही चूक आपल्याकडून होते. शक्य असेल तर एका बैठकीतच तुम्हाला पूर्ण पारायण पूर्ण करायचं आहे. आता लहान मुलं आहेत, वेळच मिळत नाही, इच्छा तर खूप आहे, तर त्या ताईंनी असं केलं तरी चालतं. आता 7 दुपारी 7 नंतर संध्याकाळी 7 असे पारायण पूर्ण करून सुद्धा हे पारायण पूर्ण केलं तरी पण चालतं. पण जितकं शक्य होईल तितकं एका बैठकीतच तुम्हाला हे पारायण कंप्लीट करायचं आहे. नंतर 1 ते 21 अध्याय वाचन करून झाल्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचे हे पारायण तुमचं एक पूर्ण होतं. नंतर तुम्हाला स्वामी महाराजांचा तारक मंत्र 11 वेळेस म्हणायचा आहे. बघा, ज्यावेळेस तुम्ही ह्या सेवा करणार आहात त्यावेळेस तुमचं मन हे स्थिर ठेवायला पाहिजे. तुम्ही आता बऱ्याच वेळेस काय होतं, आपण घरातील काहीतरी काम ठेवून जर सेवा करायला बसलो तर आपल्या मनामध्ये सतत हे विचार येतात की माझी ही सेवा कधी पूर्ण होते, माझं हे काम राहिलं, माझी ही सेवा कधी पूर्ण होते, माझं ते काम राहिलं. असं बऱ्याच वेळेस आपल्याला सेवा करताना ती कामं आपल्या पुढे दिसली जातात आणि त्याच्यामुळे आपल्याला सेवेवर लक्षच राहत नाही. त्याच्यामुळे कोणतीही सेवा करताना घरातील लहान मुलांचं असो, मोठ्यांचं असो, सर्व काही कामे आवरून निवांत बसायचं सेवा करण्यासाठी, जेणेकरून आपल्याला डिस्टर्ब होणार नाही, आपल्याला वाचनात अडथळा येणार नाही. बघा, आता तुम्ही पहिल्या दिवशी सकाळी वाचलात, दुसऱ्या दिवशी दुपारी वाचलात किंवा तिसऱ्या दिवशी संध्याकाळी वाचलात, असं अजिबात करायचं नाही. ही पण चूक तुमच्याकडून होता कामा नाही. ज्यावेळेस तुम्ही पारायण करत असतात, संकल्पयुक्त पारायण करत असतात, त्यावेळेस एकच टायमिंग तुम्हाला ठेवायचा आहे. ज्यावेळेस तुम्हाला रिकामा वेळ असतो, मोकळा वेळ असतो, त्यावेळेस तुम्ही ह्या पारायणाला सुरुवात करायची आणि दररोज त्याच टायमिंगला पारायण तुम्ही करायचं. बघा, आता तुम्हाला फक्त 12 ते 12:30च्या आत ही सेवा करायची नाही, कारण हा दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो. त्यामुळे 12 ते 12:30च्या आत तुम्हाला कोणतीच सेवा करायची नसते. त्यामुळे हा टायमिंग सोडून तुम्ही इतर कोणत्याही वेळेला स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकतात. बघा, हे पारायण तुम्ही 21 म्हणजे 108 दिवसाचं तुम्हाला हे पारायण करायचं आहे. आता कोणी हे पारायण 1 दिवसाचं करू शकतं, 3 दिवसाचं करू शकतं, कोणी 7 दिवसाचं करू शकतं, कोणी 11 दिवसाचं करू शकतं, कोणी 21, कोणी 51 किंवा कोणी 108 दिवसाचं करू शकतं. ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार वेगवेगळ्या म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या टायमिंगनुसार तुम्ही हे पारायण करू शकतात. पण 108 पारायण जो कोणी करतो त्याचे कोणतेही प्रश्न हे राहत नाहीत. सर्व प्रश्नांची उत्तरं त्याला मिळून जातात. जो 108 पारायण करतो त्याची कितीही कठीणातली कठीण इच्छा असो, ती इच्छा त्याचीही पूर्ण होते म्हणजे होतेच. बघा, तुम्ही एकदा स्वामीचरित्र सारामृताचे 108 पारायण करून बघा. तुम्हाला याच्यासाठी अटी काय आहेत, तर तुम्हाला हे पारायण होईपर्यंत तुम्हाला परान्न वर्ज्य करायचं आहे. हे पारायण पूर्ण होईपर्यंत तुम्हाला बाहेरचं कुठलंही परान्न घ्यायचं नाही. तुमच्या घरचं, तुमच्या स्वतः केलेलं, तुमच्या घरच्यांनीच केलेलं आणि तुमच्या घरातलंच तुम्हाला अन्न खायचं आहे. परान्न खाल्ल्याने तुम्हाला दोष लागले जातात आणि तुम्ही केलेल्या या सेवेचं फळ तुम्हाला मिळत नाही. त्याच्यामुळे परान्न होईल तितकं टाळा. त्याचबरोबर ही सेवा होईपर्यंत तुम्हाला मांसाहार हा कडकडीत वर्ष करायचा आहे. ही सेवा करताना मांसाहार अजिबात करायचा नाही. बघा, तुम्ही या सेवा, या अटी नियम
नियम जर पाळून ह्या ज्या काही चुका आहेत तर त्या चुका होऊ नये हे सर्व काही जर तुम्ही नियम अटी जर पाळून जर सेवा केली तर नक्कीच तुम्हाला या सेवेचं फळ मिळणार म्हणजे मिळणारच. मलाही या सेवेचं खूप छान फळ स्वामी महाराजांनी दिलेलं आहे. तुम्हालाही या सेवेचं फळ नक्की स्वामी महाराज देऊ हे स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करूया. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर प्रश्न पण नक्की विचारा. चला तर मग सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.